तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार. तर आज आमची मम्मी बनवत आहे पुरणपोळी. तर आपण पुरणपोळीची रेसिपी बघूया. तर पुढे रेसिपी बघत राहा, व्हिडिओ स्किप न करता. ते बघा, पुरणपोळीसाठी डाळ शिजून 3 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घेतली. डाळ बुडेल एवढं पाणी घालून परत एकदा ते दुसऱ्या पातेल्यात ओतून घेतलं आणि मग परत एकदा उकळी काढून त्यातलं पाणी वेगळं करून घ्यायचं. ते पाणी आपण येळवण्याची आमटी करण्यासाठी वापरणार आहोत. मग त्यानंतर ते डाळ शिल्लक खाली राहील त्यात गूळ घालून पुरण तयार करून घ्यायचं. आता हे शिजेपर्यंत वाट बघूया. गूळ किती घालायचं मम्मी? 1.5 वाटी डाळ असलं की 1 वाटी गूळ घालायचं. 1.5 वाटी डाळ असेल तर 1 वाटी गूळ घालायचं. ते काय आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. कुणाला जास्त गोड आवडत असेल त्यांनी जास्त गूळ पण घालू शकता. पण चांगलं पुरण होण्यासाठी हेच माप योग्य आहे. गूळ आधी चेचून घेतलाय ना? चेचून घेतलं. एक गूळ पूर्ण वितळून त्यात एकजीव होईपर्यंत एक 10 ते 15 मिनटं लागणार आपल्याला. पुरण तयार झाले की दाखवते. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ पोळीसाठी. ठीक आहे, आपण कणिक मळून घेतो पोळीसाठी. त्यात काय काय घालायचं? मीठ, हळद, थोडंसं तेल. पुरणपोळीला कणिक कशी पाहिजे मम्मी? जसं पुरण असेल तसं कणिक. थोडं थोडं पाणी घालून सैलसर भिजवायचं. कोण कोण आटा घालून पण आटा मिक्स करून पण मळते ना. आपण फक्त गव्हाच्या पिठाचं करत आहोत.
हे बघा आता आपलं पुरण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. थोडासाच पाण्याचा अंश आता शिल्लक आहे. त्यात आपण ह्या स्टेजला वेलची, जायफळ, कुणाला आवडत असेल तर जायफळ, बडीशेप कुटून ॲड करू शकतो. वेलचीने तर खूप चांगला स्वाद येतो. ते कंटिन्यू असं हलवत राहावं लागतं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. हे बघा आपलं पुरण आता तयार झालेलं आहे. हा चमचा असा उभा असा राहायला पाहिजे. यावरून आपण ओळखू शकतो की पुरण तयार झाले का नाही. त्यात आता वेलची पावडर, सुंठ आणि जायफळ, बडीशेप थोडी हे कुटून घेतले ते ॲड करूया. हे पुरण आता वाटण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे. आता ह्या स्टेजला गॅस बंद केला तरी चालेल. पुरण गार व्हायच्या आत वाटलं की पटकन वाटलं जातं. चला तर मग आपण आता पुरण वाटून घेऊया. नको जेवढी कणिक असेल तेवढंच पीठ घ्यायचं ना. जरा कमी घेतलं तर चालतंय. आणि मेन पुरणपोळी आपले हे भरण्यावरच आहे. पुरण व्यवस्थित भरून व्यवस्थित लाटण्यावरच.
हे बघा अशी पूजेची तयारी पण झालेली आहे. आंब्याचे डहाळे, फुले, तर कळशी धुवून ठेवलेली आहे स्वच्छ, नारळ.